नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा दिवस देखील लोटला. परंतु एक बघा, सरकारचा मनसुबा काही वेगळाच होता. हे तुम्हाला मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्र. छुपा डाव खेळण्यासाठी पोलिसांच्या मदतीने आखाडे सज्ज ठेवले होते. कुणी? सरकारने. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांची कोंडी करण्याचा पक्का निर्धार या सरकारने केला असावा आणि म्हणूनच आंदोलकांना खायला मिळू नये म्हणून हॉटेल सर्व बंद ठेवले. एवढंच नाही तर सार्वजनिक शौचालयांना ताले ठोकण्यात आले होते. आंदोलकांची आणखी कोंडी व्हावी यासाठी मग काय, लाईट बंद करण्यात आले होते. पण मित्रहो, डाव उलटा पडला आणि प्रकार काही वेगळाच घडला. मराठा आंदोलकांची कोंडी करायला निघालेलं हे सरकार आता मात्र स्वतःच कोंडीत सापडलं आहे. बातमी अतिशय इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आंदोलकांची कोंडी करण्यासाठी केलेले गनिमी कावे मीडियाने उजागर केले तात्काळ. आणि मग काय, महाराष्ट्रभरात, अख्ख्या महाराष्ट्रात सरकार विरोधी बातम्या पसरल्या. सरकार विरोधी गोट्या फिरल्या. फेकलेले सर्व चेंडू परत मुस्काटावर बसले. यामुळे मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांच्या बाजूने एक वेगळ्या प्रकारची सहानुभूतीची लाट पसरायला सुरुवात झाली. होत्याचं नव्हतं झालं अगदी, आणि सरकारकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन क्षणात तयार झाला. मित्रहो, एवढंच नाही तर मुंबईचे स्थानिक लोक सुद्धा या आंदोलनाकडे सहानुभूतीने बघू लागले होते. कारण मुंबईतही बऱ्याच प्रमाणात मराठे आहेत. शौचालये बंद केली तर सार्वजनिक ठिकाणी घाण पसरेल. मग काय, मोठ्या प्रमाणात मुंबईचे लोक आंदोलनाच्या विरोधात उभे होतील आणि नारेबाजी करतील. मग काय, हळूहळू आंदोलक बिथरतील, चिडतील आणि त्यात ते नको तो प्रकार करतील आणि या आंदोलनाला एकदाच गालबोट लागेल. बस असाच मनसुबा काहीसा सरकारचा होता मित्रांनो. आणि मग काय, आंदोलकांना गाशा गुंडाळून मुंबईतून पडावं लागेल. कदाचित हाच छुपा मनसुबा होता. परंतु डाव उलटला, खेळ पलटला आणि तिसरंच चित्र आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईत उभं राहिलं. मग काय, शेवटी मुंबईच्या आयुक्तांना पुढे येऊन अखेर सांगावं लागलं, कदाचित सरकारच्या वतीनेच, 236 सार्वजनिक टॉयलेट्स आता अखेर खुले केले आहे. एवढंच नाही, जागोजागी अग्निशमन दलाचे जवान नव्याने तैनात करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी चिखल होता त्या ठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. ज्या ठिकाणी लाईट्सचा अभाव होता त्या सर्व ठिकाणी जनरेटर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. तुम्ही म्हणाल हा चमत्कार कसा घडला? तुम्हाला ठाऊक आहे, आरोग्य सेवा देखील उभी करण्यात आली. हे सर्व का घडलं? हा चमत्कार का झाला अचानक? महाराष्ट्रात सरकार विरोधी हवा टाईट झाली. कारण आमच्यासारख्या असंख्य युट्यूबर्सने किंवा अनेक न्यूज चॅनल्सवर सत्य माहिती प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळेच सरकारला झुकावं लागलं, नमावं लागलं. देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत गेले की, तुम्हाला माहिती आहे, आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही. मग चर्चा कसली करायची जरांगेंसोबत? काही चर्चा बिर्चा नाही. परंतु मित्र हो, इथे सुद्धा सरकारला बॅकफुटवर यावं लागलं. बोललेलं सर्व विसरावं लागलं. आणि मग काय घडलं? आंदोलन स्थळावर शिंदे समितीला सरकारच्या वतीनं पाठविण्यात आलं. शिंदे समितीने मनोज जरांगे यांचा क्लास सुरू केला, समजूत घालायला सुरुवात केली. परंतु मित्र हो, इथेही उलटच घडलं. उलट जरांगेंनीच शिंदे समितीचा क्लास घेतला. या ना त्या प्रकारे मनोज जरांगे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न समितीने केला. परंतु जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यामुळे अखेर शिंदे समितीने सांगितलं की आम्ही ही माहिती, या मागण्यांचा तपशील, तुमचं म्हणणं हे सरकारच्या उपसमिती पुढे ठेवू. अशा प्रकारे
शिंदे समिती आली त्याच पावलाने परतून निघून गेली. मित्रहो, सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे सरकार आणखी फसत चाललं आहे का? तर उत्तर तुम्ही शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. दुसरीकडे बघा, जर अभ्यास केला, तुम्ही तिसऱ्या दिशेनं पाहिलं तर एकीकडे शरद पवार साहेब म्हणतात आरक्षण देण्यासाठी मार्ग आहेत. कुशाग्र आहेत, ते हुशार आहेत. मार्ग फडणवीसांनी शोधावा म्हणतात, अभ्यास करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावंच असं पवारांचं म्हणणं आहे. ते काय म्हणतात, आरक्षणासाठी तामिळनाडू पॅटर्न सरकारने वापरावा. आता तामिळनाडू पॅटर्न तुम्हाला ठाऊक असेल, पण त्यावरती आपण स्पेशल एखादा वेगळा व्हिडिओ तयार करू की तामिळनाडूचा आरक्षण पॅटर्न काय आहे. दुसरीकडे यापूर्वी नवी मुंबई येथे झालेलं मराठा आंदोलन हे आपल्याला ठाऊक आहे. हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना त्यावेळी शांत केलं होतं आणि मुंबईतून परत पाठवलं होतं. शिंदेंनी प्रत्यक्ष आंदोलकांची भेट घेतली होती, हे इथे उल्लेखनीय आहे. आणि आरक्षण देतो असं सांगून आश्वासन दिलं आणि मनोज जरांगेंना त्यावेळी परत पाठवलं. परंतु कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. कायद्याची चौकट आहे, त्याला बघून अभ्यास करूनच हे आरक्षण देता येईल असं शक्य नाही. आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. आणि त्याचं दुसरंही एक कारण होतं, कारण शिंदे केवळ 2.5 वर्षाचेच पाहुणे खुर्चीवर होते, तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून देखील त्यांना हे शक्य झालं नसावं. मग पुन्हा सरकारी डाव मीडियाच्या माध्यमातून मैदानात उतरला. मध्यंतरीच्या काळात तुम्हाला ठाऊक असेल, मनोज जरांगे यांच्या विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला होता. संतोष देशमुख यांची हत्या जेव्हा झाली त्या वेळचा तो काळ आहे मित्र. जरांगेंच्या विरोधात उलटसुलट बातम्या विनाकारण देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील काही 2-4 संघी पत्रकार आहेत, तुम्हाला ठाऊक असतील. त्या संघी पत्रकारांनी जरांगेंना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू ठेवलं होतं. जरांगे फॅक्टर आता संपला आहे, जरांगेंचं वादळ आता शांत झालं आहे, वगैरे वगैरे असं सर्व काही तेव्हा सुरू होतं. परंतु 4-5 महिन्याआधी परत हे भगवं वादळ पुन्हा नव्याने उभं झालं. अंतरवालीमध्ये बैठका झाल्या, अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या गाड्यांच्या, आणि मराठ्यांनी पुन्हा मस्तकाला माती लावली आणि पुन्हा नव्याने उभे झाले. तेव्हा देखील फडणवीसांना सांगण्यात आलं होतं की 27 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही विचार करा. जर तुम्ही 27-28 ऑगस्ट पर्यंत विचार केला नाही, तोडगा काढला नाही, निर्णय घेतला नाही, तर 29 ऑगस्ट ही माझी तारीख राहील असं मनोज जरांगेंनी सांगून ठेवलं होतं. मी आणि मराठ्यांचे असंख्य जथ्थे मुंबईत आम्ही पोहोचणार. पण काय झालं, देवेंद्र फडणवीसांना वाटलं जरांगे फॅक्टर संपला, मराठे शांत झाले, वादळ शमलं. त्यांनी मनोज जरांगे यांना फार हलक्यात घेतल्याने हा सर्व प्रकार पुन्हा मुंबईकरांना सध्या भोगावा लागत आहे, लक्षात ठेवा. मी कालच्या आणि परवाच्या माझ्या दोन्ही व्हिडिओमध्ये हे बोललो होतो. हे वाटलं तुम्हाला तर पुन्हा नव्याने तुम्हाला सर्च करता येईल. मी तुम्हाला थंबनेल स्क्रीनवर लावतो आहे. तुम्ही एकदा दोनदा कुणाला हुल देऊ शकता मित्र, हे बोललो होतो मी. काही छुपे पवित्रे वापरू शकता, पेड पत्रकारांना पोसून पाकिटं देऊन हवा फिरवू शकता. एवढंच नाही तर कुणाला विकत देखील घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. परंतु जरांगे पाटलांच्या बाबतीत मात्र असं काहीही घडलं नाही. जरांगे विकल्या गेले नाहीत किंवा कोणत्या पदासाठी ते पुढे आले नाहीत. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. महायुती सरकारमधील उर्वरित 2 शिलेदार अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघं मात्र या प्रकरणापासून थोडे दूरच राहिले, कारण ते दोन्ही मराठे आहेत, ते लक्षात घ्या. एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं, त्यामुळे निदान शिंदेंसाठी मराठ्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे हे लक्षात घ्या. दुसरीकडे शरद पवार जरांगेंच्या पाठीशी उभे आहेत हा प्रचार तर आहेच आणि असतीलच, कारण तेही मराठेच आहेत. जरांगेंच्या पाठीशी उभे असल्याने अजितदादा देखील एका अर्थाने जरांगे सोबतच आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. एकूणच या तिघांमध्ये मराठ्यांचा सर्वात जास्त रोष हा फक्त एकाच व्यक्तीवर आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत फडणवीस एकदाही मनोज जरांगेंना भेटले नाहीत. आरक्षणाचं काय व्हायचं ते वेळ आली की होणारच होतं किंवा होईलच किंवा नाही होणार, जे काही होईल ते. पण निदान जरांगेंची भेट जरी फडणवीसांनी घेतली असती, एक 10 मिनिटासाठी का होईना किंवा अर्ध्या तासासाठी, आणि प्रत्यक्ष भेटून त्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घेतलं असतं, तर थोडी दोघांमध्ये एक सामंजस्यता राहिली असती. आज मुंबईत हा सर्व प्रकार घडलाच नसता.
अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या, आंदोलन सुरू असताना सरकारच्या वतीने वाटाघाटी वारंवार व्हायला पाहिजे किंवा निदान भेटीगाठी सुरू असणं, फोनवर चर्चा सुरू असणं हे फार आवश्यक असतं बरं का. आंदोलनाला विद्रूप वळण येऊ नये यासाठी या भेटीगाठी फार महत्वाच्या असतात. परंतु फडणवीसांनी मनोज जरांगे यांना फारसं काही महत्व दिलं नाही. त्यामुळे एकंदरीतच रोष हा फक्त देवेंद्र फडणवीसांवरच आहे हे लक्षात घ्या. मागे अंतर्वालीत तुम्हाला ठाऊक आहे, लाठीचार्ज करण्याची ही विनाशकाले विपरीत बुद्धी होती. लाठीचार्ज करायला नको होता, आणखी काही नुसके वापरता आले असते. परंतु ठीक आहे, जे घडलं ते झालं. आता तरी निदान त्यावेळी निरपराध लोकांवर ज्या लागलेल्या केसेस आहेत, साध्या सुध्या शेतकऱ्यांवर, त्या गावकऱ्यांवर, त्या केसेस मागे घेण्यासाठी यापूर्वी प्रयत्न झाले असते तरी संबंध कायम चांगले राहिले असते. अजूनही व्यवस्थित सगळं काही असतं, परंतु तसं काहीच घडलं नाही. आता या हल्ली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या वेळी तरी निदान आंदोलकांना त्रास देण्याचा मनसुबा हा तरी ठेवायला नको होता. परंतु तिथेही चुकले. करायला गेलं काय आणि उलटे झाले पाय, अशी गत सध्या सरकारची मित्रहो झाली आहे. या अशा खोडसाड मनसुब्यांचा प्रत्यक्ष त्रास हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना होत असतो, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. हा त्रास शेवटी पोलिसांनाही होतोच, कारण तेही माणसंच आहेत की, ते देखील माणसंच आहेत. कुणाच्या तरी आदेशावरून, सरकारच्या सांगण्यावरून शेवटी सरकारी आदेश त्यांना पाळावे लागतात आणि काहीतरी प्रकार घडवून आणावे लागतात. म्हणून मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांची परीक्षा अजूनपर्यंत खरी झाली नाही. परंतु यावेळी मात्र या मराठा आंदोलनाच्या निमित्तानं फडणवीसांची अग्निपरीक्षा आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे आंदोलकांना सहकार्य करण्याशिवाय देवेंद्र भाऊंकडे, देवा भाऊंकडे, फडणवीसांकडे दुसरा एकही पर्याय शिल्लक नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कदाचित मनोज जरांगे पाटलांना हे वाटत असावं की हे आंदोलन जर रिकाम्या हाताने आता परतलं तर आपल्यावरचा मराठ्यांचा विश्वास कमी होईल, हळूहळू वादळ अचानक शांत होईल मग, आणि मराठ्यांच्या मागण्या जागच्या जागीच विरून जातील. त्यामुळे जरांगेंसाठी कदाचित हे आंदोलन शेवटचं आंदोलन असावं हे देखील लक्षात घ्या. अभी नहीं तो कभी नाही. मरण आलं तरी बेहत्तर, मरण आलं तरी चालेल, पण आता मात्र मुंबईतून हटायचं नाही. आणि ही भूमिका दिवसेंदिवस लोकांपर्यंत कानावर जात असल्यामुळं आता हल्ली मराठ्यांच्या कुटुंबातून एक व्यक्ती मुंबईत आला आहे, परंतु अख्खं कुटुंबाच्या कुटुंब येत्या 2-3 दिवसात मुंबईत पुन्हा धडकण्याची शक्यता आहे. सरकारने हे समजून घ्यायला पाहिजे. जरांगेंची कोंडी करण्याच्या नादात सरकारनेच उलट आपली स्वतःची कोंडी करून घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही. असो मित्रहो, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमचे विचार व्यक्त करा. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबातही पैसे लागत नाही मित्रहो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा नवीन भाग व्हिडिओ आपण शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.